आणि शिवाजी महाराजांना कळालं. शिवाजी महाराज म्हणले आज माझा बाप तुमच्या कारभारात सेनापती म्हणून काम करतोय, सैन्यामध्ये म्हणून तुम्ही माझ्या बापाचा अपमान केला ना, जेव्हा हा शिवबा स्वतःच राज्य निर्माण करेल ना, तेव्हा तुम्हाला सळो की पळो करून सोडल्याशिवाय होणार नाही. तुम्ही माझ्या बापाचा अपमान केलाय. आपली अवकात नाही. आपली अवकात फक्त एवढी आहे की आपल्या मनामध्ये कायम तिरंग्याचा आणि कायम भगव्याचा फोटो असावा. फक्त एवढी आपली अवकात आहे, एवढी आपली पात्रता आहे. म्हणून खरी देशभक्ती समजून घेणं आत्ताची काळाची गरज आहे. आमचं काय झालं माहितीये का दादा, इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे माझ्या समोर आहे, आणि शाळेत गेलो की प्रार्थनेच्या वेळेला जनगण राष्ट्रगीत म्हणतो. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतानं झाली, याचं मला प्रचंड मोठं समाधान आहे. सैनिकाचंच म्हणून नाही तर प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतानं व्हावी. पण महाराष्ट्राचं मराठवाड्याचं दुर्दैव इतकं वाईट आहे ना सर, इतकं वाईट आहे ना की तुम्ही 10वी पर्यंतच्या पोराला राष्ट्रगीत म्हणायला लावा, ते 10वी पर्यंतचं पोरं राष्ट्रगीत नॉनस्टॉप म्हणते. 10वी पर्यंतच्या पोराला प्रतिज्ञा म्हणायला लावा. आता या कोरोना काळामुळे विसरला असेल ते थोडं, 9-10 महिने शाळाच नाही ना, प्रतिज्ञाच नाही ना, पण 10वी पर्यंतच्या पोराला प्रतिज्ञा म्हणायला लावा. ते हात पुढे करून भारत माझा देश आहे इथपासून सगळी प्रतिज्ञा म्हणतंय. त्याला मराठीत म्हणायला मराठीत म्हणतंय, इंग्रजीत म्हणायला लावा इंडिया इज माय कंट्री, इंडियन आर्मी प्रोडक्शन सिस्टम सगळं म्हणतंय. पण मी चॅलेंज देऊन सांगतो, वय वर्ष 25, 26, 27च्या पोराला समोर बोलवा आणि प्रतिज्ञा म्हणायला लावा. ते 10 ठिकाणी नाही अडकलं तर आपलं नाव बदलून घ्या. का कारण आता सांगतोय 10वी पर्यंत रोज प्रतिज्ञा आहे साहेब, रोज शाळेत लेकरं गेले की प्रतिज्ञेला उभारते. इथं कशी उभारते? अशी उभारते का? अशी उभारते? प्रतिज्ञा होती का भारत माझा देश आहे? कसं उभारता तुम्ही प्रतिज्ञा म्हणायला? असं उभारता का? मग तुम्ही असं हात तीच पद्धत आहे मराठवाड्यात आपल्या. पण तुम्ही बाहेर काही ना बघा, प्रतिज्ञा म्हणत असताना ह्याचं प्रतिज्ञेवर लक्ष नसते. हे हात ठेवतोय समोर त्याच्या खांद्यावर. सर जर असतील, गुरुजी मंडळी असतील तर त्यांना माहिती आहे. हे हात ठेवतोय समोर त्याच्या खांद्यावर आणि प्रतिज्ञा सुरू होते, भारत माझा देश आहे. हात काढायचा, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. हात काढ. मी प्रत्येकाशी सौजन्याने वागेल. तुला सांगायला ना हात काढ म्हणून? खरी गोष्ट आहे का खोटी गोष्ट आहे? बारकाईने बघा. 10वी पर्यंत रोज प्रतिज्ञा आहे, पण प्रतिज्ञा होईपर्यंत प्रतिज्ञेचा अर्थ आम्हाला माहित नाही. मी जर लहानपणी या प्रतिज्ञाचा असता तुम्ही हात करत असं करायचो, भारत माझा देश आहे. नको वाढून का? आम्हाला अर्थ माहित नव्हता. जर आम्हाला प्रतिज्ञेचा अर्थ माहित असता तर आम्ही तेवढ्याच प्रामाणिकतेनं ती प्रतिज्ञा ऐकली असती. ती प्रतिज्ञा आम्हाला तोंडपाठ आहे, पण तिचा अर्थ आम्हाला माहित नाही. आणि दादा तुम्ही बघा, 10वी झाली, 10वीच्या नंतर पोरानं कॉलेजला ऍडमिशन घेतलं आणि पोरग कॉलेजमध्ये गेलं की 11वी 12वी आणि BA MA या कॉलेजमध्ये राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा होते का हा चिंतनाचा विषय. ज्या महाविद्यालयामध्ये राष्ट्रगीत होत नसतील तर मला सांगा त्या महाविद्यालयामधून उद्याची सुसंस्कृत पिढी घडेल का? जोपर्यंत महाविद्यालयामध्ये आलेल्या लेकरांना प्रतिज्ञा दिली जाणार नाही आणि राष्ट्रगीताचं महत्व सांगितलं जाणार नाही ना, तोपर्यंत समता, बंधुता, न्यायनिष्ठता महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजणार नाही. अहो थिएटर मध्ये पिक्चर बघायला गेलं तर पिक्चरच्या आधी राष्ट्रगीत आहे साहेब. थिएटर मध्ये पिक्चर लागण्याच्या अगोदर राष्ट्रगीत होतं आणि राष्ट्रगीत संपल्याच्या नंतर 3 तासाचा पिक्चर स्क्रीनवर दाखवला जातो. आणि माझा सवाल असतो, ज्या महाविद्यालयामध्ये आपल्या आयुष्याचा पिक्चर रिलीज होणार आहे तिथं ठरणार आहे तो हिट होणार आहे का फ्लॉप होणार आहे, त्या महाविद्यालयात राष्ट्रगीत होत नाही. हे आमच्या देशाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. छोट्या छोट्या गोष्टीमधून देशभक्ती सिद्ध करता येते. म्हणून या पोरांना सांगणं, तुमच्या कॉलेजमध्ये पहिला अर्ज द्या आणि कॉलेजमध्ये राष्ट्रगीत सुरू करून द्या. का आजच्या घडीला काळामध्ये ती गोष्ट शिकणं गरजेचं आहे. 11वीला फर्स्ट इयरच्या पोरानं जर भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत ही जर वृत्ती ठरली ना दादा, तर कुठल्याच मुलीकडे वाईट नजरेनं बघण्याची वृत्ती त्या पोरांच्या मनामध्ये येणार नाही. ही काळानुरूप बदलण्याची गरज आहे. अर्थ माहित नाही तोपर्यंत आपल्याला पाठ आहे, पण जेव्हा त्याचा अर्थ समजून घ्यायचा त्यावेळेला मात्र आपल्याला माहित नाहीये ही देशभक्ती. आणि अगोदरच्या काळाच्या लोकांमध्ये ती होती. अगोदरच्या काळामध्ये ही वयोवृद्ध माणसं यांनी आयुष्य सैन्यात घातलं. खरं देशप्रेम काय असतं यांना विचारा. अरे आज आम्ही एखाद्या ठिकाणी जात असतो तर स्वतःच्या जीवाचा विचार करून वागतो, पण जिथं एक क्षणभरही जीवाची पर्वा नाही
त्या ठिकाणी जाऊन, काल परवाची बातमी आहे, वय वर्ष 21 वर्षाचं पोरग देश सेवेसाठी शहीद झालं. मला वाटतं देशासाठी शहीद होणारे आणि देशासाठी प्राण पणाला लावणारी तरुण पिढी आणि गावागावामध्ये घडणं आज काळाची गरज आहे. आज काळाची गरज आहे. मला एक जण म्हणला, तुम्ही का जात नाही? म्हणजे माझी बॉडी फिरत नाही. पण एक गोष्ट सांगू, मी जरी सीमेवर जाऊन लढू नाही शकलो तरी गावागावामध्ये जाऊन समाज प्रबोधन करून लोकांच्या मनात देशभक्ती जरी जागवू शकलो ना, तर मला वाटतं माझ्या देशाबद्दलचं कर्तव्य मी पार पाडलं. छोट्या छोट्या गोष्टीत कर्तव्य, छोट्या छोट्या गोष्टी. पण आपलं कसं आहे, भारत माझा कधी कधी देश आहे, सारे भारतीय माझे सवडीनुसार भाऊ आहे. माझं काम पडलं की तो समोरचा भाऊ आहे आणि काम नसलं की त्याच्या इतका इवी तर तोच आहे. त्याच्याबद्दल नंतर प्रेम. साधी गोष्ट आहे, आम्ही इष्टीत बसलो ना, इष्टीत, तर इष्टीच्या आम्ही कोपरे पतापच थुकून लाल करतो आणि स्वतःची गाडी तर भाड्याने बी केली आणि मग तर म्हणलं थुक इष्टी आपल्याला सरकार, भारत सरकार हा विचार का करत नाही? आपण इष्टीत बसलेली पोरं इष्टीच्या माग नाव लिहिते, सीटावर पाठीमागून नाव लिहिते. मी बघितले बारा काही बरेच नाव मी वाचत फिरले. आता गाडीने फिरायला इष्टीने फिरायचे, त्याच्यावर लिहिते. जसं काय त्या बापाच्याच घरचा माल आहे, त्याच्या बापानेच घेऊन दिलेली इष्टी आहे. साध्या साध्या गोष्टी देशभक्ती आहे. देशभक्ती करायला जाणं म्हणजे सीमेवरच जाणं नाही. तुम्ही जिथं आहात, ज्या ठिकाणी आहात, गावाबद्दल चांगलं बोलणं देशभक्तीचं प्रतीक आहे. लोक सगळ्याबद्दल चांगले होते, गावाबद्दल नाही. कुठला आहेस? या गावचा. मग काय ते काय गाव आहे तो? साधं वाक्य असतात. चौकात चार भेटले गावात, काय म्हणते गाव? ते का गाव आहे का? खऱ्या शाळेने त्या गावात राहून नये. म्हणजे आधार कार्ड इथलं, पॅन कार्ड इथलं, सगळं तुमचे 12,000 सरपंच सोबत भांडू घेतले, पण नाव इथल्या. आम्ही काय झाले, आम्ही आमच्या ग्रामीण भागातली नाळ सोडत चाललोय, नाळ सोडून वागतोय. देशभक्ती सीमेवर तर जाणं गरजेचंच आहे. काल परवाच्या दिवशीच ते व्हॅलेंटाईन डे झाला. आपला उत्सव म्हणले मला बरेच जण, बाबा विचाराची सोय नाही, सगळं गुलाबी गुलाबीच होतं. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे झाला. हे जेवढा अभिमान आपण सांगतो ना, त्याच पद्धतीनं त्याच 14 फेब्रुवारीला पुलवामा हल्ल्यामध्ये अनेक देशभक्त देशासाठी शहीद झाले होते. व्हॅलेंटाईन डे पेक्षा शहीद झालेल्या जवानांचं स्मरण ठेवणं आज काळाची गरज आहे. त्यांनी खरं प्रेम सिद्ध केलं, ते देशावर प्रेम करत होते आणि देशासाठी शहीद झाले. ही भावना आहे, ही भावना आहे. देशभक्तीचं गाणं ऐकलं की आम्हाला छान वाटतं. दम निकले इस देश के खातिर बस इतना अरमान है, बस इतना अरमान है. गोली खंजर कुछ भी चले, गोली खंजर कुछ भी चले, ये ऊंचा आसमान है. दम निकले इस देश के खातिर बस इतना अरमान है, बस इतना अरमान है. जीव गेला तरी हात करा. कुठून वृत्ती येते, कुठून? कुणाल गोसावी नावाचा माझा नातेवाईक आहे. पंढरपूर जिल्ह्यात पंढरपूरवरून पुणे रोडला जात असताना पंढरपूर सोडल्या कुणाल गोसावी शहीद झाले. आणि त्या कुणाल गोसावीच्या घरी जेव्हा मी भेटायला गेलो ना, त्यांना पांड पोरगा शहीद झाला तरी ती माय माऊली म्हणते, ज्याच्यासाठी अट्टहास केला होता ना तो सफल झाला. माझा पोरगा देश सेवेसाठी कुठंतरी योग्य ठरला, त्याचा जीव देशासाठी गेला. का? आपल्या गंगाखेड, मराठवाड्यातल्या गंगाखेडच्या पालम रोडला शुभम बावस्कर नावाचं पोरगा आहे. वय वर्ष 31व्या वर्षी ते 5-6 वर्षापूर्वी शहीद झाले. आणि त्यांच्या आई वडिलांचा सत्कार माझ्या हातात तुला माझी हिंमतच झाली नाही त्यांचा सत्कार करायचा. आणि त्याच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला गेलो ना, मला राहवलं जात नव्हतं. आम्ही आज जगतोय, आम्ही 2 तास बोलायचं झालं तर नाऱ्याचा विचार करून विक्ष खाऊ परेशान आहे. आणि लोक त्यात असल्या थंडीच्या काळात तिथं जाऊन जीवावर प्राणाला लावून का लढत असतील प्रश्न पडतो. यांच्या डोक्यात काय असेल, यांच्या हृदयात काय असेल, यांचं मन काय असेल. तर यांचं मन हे खरं संवेदनशील आणि यांचं मन खरं स्वाभिमानी आहे. का? त्यांना जीवनाचा अर्थ कळालाय, जीवनाचा अर्थ कळाला, सन्मानाचा अर्थ कळालाय, जगण्याचा अर्थ कळालाय. एक गोष्ट सांगू, एक तुमच्याच गावातल्या तुमच्याच लोकांना प्रश्न विचारतो. आशीर्वाद काकडे
यांच्या सोबत राहणारे किती लोक तुमच्या गावात होते आणि यांच्या काळातली लोक कितीतरी गेले, काळानुरूप ते काळाच्या आड गेले, पण आशीर्वाद टाकलेच का लक्षात राहिले? त्याचं कारण आहे, करून जावे बरेच काही दुनिया जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटी देताना, असे जगावे आव्हानांचे छाताडावर लिहून अत्तर, आणि नजर रोखोनी नजरेमध्ये दुश्मनांना द्यावे उत्तर, नजर रोखोनी नजरेमध्ये दुश्मनांना द्यावे उत्तर. ते मरणानंतर अमृत होते, मरणानंतर अमृत. मला आपल्या घरातल्या आपल्या पंजोबाचं नाव आपल्याला माहित नाही, पण शिवाजी महाराजांचं नाव आणखी माहिती आहे. आपल्या घरामध्ये आपल्या पंजोबाच्या पहिलीकडली पिढी काय हे आपल्या आजोबाला सुद्धा सांगता येणार नाही, पण महाराजांची पिढी सांगायला बसलो ना तर आम्ही अख्खी पिढी सांगतो. महाराजांची सगळी पिढी आम्हाला माहित होते का? त्याचं कारण एक आहे, ते स्वतः पुरतं जगले नाही, समाजाच्या अनुरूप जगले, म्हणून त्यांचं जगणं श्रेष्ठ झालं. म्हणून मला तुम्हाला सांगणे, तुम्ही वैयक्तिक आयुष्य जगा. मी लय मोठा नाही, तुमच्या लेकरासारखं लेकरू आहे, पण का लोक लक्षात राहतात? पण बरेच जण काय नसते, समाज सेवा, देश सेवा, सेवा काही नसते. एक जण तर मला काय होते, मला एवढे जवान जाते तिकडं, काय पगार जातो ड्युटी आहे, मला काय ड्युटी आहे, मला काय काय अवघड ड्युटी आहे का, मला काय काय नसते, मला पगार तर आपण आहे म्हणजे शिवेल आहे. अरे पगार तर तुला कुठेही भेटतो, तिथं फक्त पगार नाही, पगारासोबत क्षणाक्षणाला मरण आहे, आणि पगारासोबत मरण घेऊन जो जगतो ना तो खरा पुरुषार्थ असतो. पण त्या पगारासोबत तिथं जीवनाची शाश्वती नाही, ते जगणं आहे. कीर्ती रूपानं तुकारामांचा अभंग आहे, तुका म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तमची पुढे कीर्ती मागे. कीर्ती रूपानं मागं उरणं म्हणजे जगण्याचं सार्थकीकरण आहे. आणि दुसरी आनंदाची गोष्ट अशी आहे की त्यांचं स्मरण दत्ताभाऊ तुम्ही तुमच्या भावाने ठेवलं, हा त्यांचा अभिमान आहे, त्यांचा स्वाभिमान आहे. एखाद्या बापाचं कर्तृत्व मोठं असेल आणि त्या कर्तृत्वाला जागणारे लेकरं जर चांगले नसतील ना तर ते कर्तृत्व शून्य ठरतं. बाबा ते कर्तृत्व शून्य ठरतं. मला आठवतं भारतीय संस्कृती इतकी श्रेष्ठ आहे ना, आता मला आठवतं 15 ऑगस्ट 26 जानेवारी 17 सप्टेंबर आणि 1 मे काय असते? 15 ऑगस्ट 26 जानेवारी 17 सप्टेंबर 1 मेला झेंडा वंदन दिवस कुठलाही असो, कामगार दिन असो, प्रजासत्ताक दिन असो, गणतंत्र दिवस असो, स्वातंत्र्य दिन असो, काही असो, पण या 4 दिवशी मराठवाड्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये झेंडा वंदन असतं. मला आठवतं दादा, लहानपणी जेव्हा मी शाळेत जायचो ना तेव्हा शाळेत जात असताना 15 ऑगस्ट 26 जानेवारी 17 सप्टेंबरला आम्ही 14 ऑगस्टला अख्खी शाळा धुवायचो, शाळेला झिरमिळा लावायचो, बोर्ड सजवायचो, अख्ख्या शाळेमध्ये सजावट करायचो. आमचे गुरुजी त्या दिवशी मस्त पांढरे कपडे घालून यायचे, गांधी टोपी घालून यायचे, आईने घरून 4 रुपये द्यायचे, 4 रुपये खिशात ठेवायचे, 1 रुपयाचा तिरंगा झेंडा इथं खांद्याला लावायचा, खिशाला लावायचा, 3 रुपये चिल्लर, पार्लेचं चॉकलेट घ्यायचे 2-4 आणि ते चिल्लर हलवत हलवत वाजवत शाळेत जायचं आणि शाळेमध्ये जाऊन उभं राहायचो. पांढरी राख फट टाकून अशी फट मारलेली, गुरुजीने सांगितलेलं तू इथं उभा, तू तिथं उभा, लेझिम पथक वेगळं, जहाज पथक वेगळं, हलगीवालं वेगळं, तिकडं भोंगा लावलेला एक मस्त, एकच भोंगा, एकच एम्प्लिफायर, शाळेच्या वरच्या झाडावर घंटीच्या वर कुठेतरी लावलेलं, सगळेजण आलेले. त्या दिवशी चपराशाला सुद्धा कडक कपडे घातलेले, गुरुजीनं कडक कपडे, आम्ही कडक कपडे, सगळ्या शाळेतल्या मुली कडक कपडे घालून आलेल्या, मुलं कडक कपडे घालून आलेल्या. मुली लवकर शाळेत यायच्या, रांगोळी काढायच्या, जिथं झेंडा वंदन करायचे ना ते तिथला ओटा सजवला जायचा. सगळी प्रसन्नता, मस्त सुगंधित अगरबत्त्या लावलेल्या, प्रसन्नताई वातावरण, बोत्री बोत्री थंडी वाजलेली, तरी सुद्धा आम्ही तिथे गेलेलो का? आता आपल्याला झेंड्याला वंदन करायचंय, आता आपल्याला झेंड्याला मानवंदना द्यायची, मस्तपैकी सॅल्यूट ठोकायचा आहे आणि मस्त राष्ट्रगीत म्हणायचंय. ही एकच इच्छा आमच्या मनात असायची. आणि मला आठवतं आमच्या गावातल्या ग्रामपंचायतीचा झेंडा फडकून चालत चालत आमचे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, आमचे सगळे सरपंच, उपसरपंच चालत चालत माझ्या शाळेकडे यायचे ना, तेव्हा त्या भोंग्यावर, त्या छोट्या करण्यावर, एम्प्लिफायरवर एक पिक्चरचं गाणं लागलेलं असायचं. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, जहां सूरज सबसे पहले उगकर डाले अपना डेरा, डाले अपना डेरा, जहां सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता नारा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. एक गोष्ट सांगू,
हे गाणं तुम्ही कधीही ऐका, कधीही ऐका, फ्रेशच वाटतं. स्वामी विवेकानंद असं म्हणतात की मला तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावरचं गीत सांगा, मी तुम्हाला देशाचं भवितव्य सांगतो. आमच्या तरुणांच्या ओठावर देशभक्तीचं गीत आहे का? हे गाणं जरी पिक्चरचं असलं तरी आनंद वाटायचा. हे झालं की दुसरं गाणं लागायचं, सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हम बुलबुले हैं इसकी, ये गुलसिता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती ये देश है वीर जवानों का, नबीलों का, मस्तानों का. इस देश का यारो क्या कहना, ये देश है दुनिया का गहना. लंदन देखा, लंदन देखा, पेरिस देखा और देखा जापान, पूरी दुनिया में नहीं है दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान. लगेच अमरीशपुरी यायचे, आय लव्ह माय इंडिया, आय लव्ह माय इंडिया. तुम्ही म्हणता हे का सांगते? हे गाणे कधीही ऐका, मनामध्ये प्रसन्नता येते, प्रेरणा येते. गाण्यातला फरक सांगू, तुम्ही प्रेम गीत ऐका, तुमच्या मनाला फक्त चांगलं वाटेल. तुम्ही देशभक्तीचं गीत ऐका आणि महाराजांचा पोवाडा ऐका, तुम्हाला नंतर उमेदीने जगण्याची प्रेरणा मिळते. हा गाण्यामधला फरक आहे. सज्जा गाण्यामध्ये कल्याण आहे, ती गाणी ऐकावी, ही गाणी ऐकायची आणि भारताचं वर्णन करायचं. या भारताबद्दल फार चांगलं बोललं जातं. भारत देश जगामध्ये सगळ्यात पवित्र आहे, पवित्रतेपुढे पावन तो देश. मग यांनी सांगितलं, जे ते हरीचे दास जन्म घेती, तुमचं गाव सुद्धा पवित्र आहे. की इथं योद्धे आणि इथं सैनिक निर्माण झाले. मगाशी कुठल्या तरी दादाची निवड झाली म्हणून त्याचा सत्कार करण्यात आला. त्यानं पूर्ण आयुष्य देश सेवेसाठी द्यावं आणि त्याच्याकडून चांगली देशसेवा घडावी, याच्यासाठी त्याच्या टाळ्या वाजून परत तुम्ही शुभेच्छा द्या. का? त्याच्यासमोर ही प्रेरणा आहे, त्याच्यासमोर ही प्रेरणा आहे. आणि मला वाटतं त्या मित्राचा आदर्श बाकीच्या सगळ्या मित्रांनी घ्यावा. मित्र असा असावा जो मित्र चांगल्या गोष्टीसाठी पुढे घेऊन जातो, नाहीतर मित्रच असा नसावा, ये ये रे मी लावतो चुना थोडा, काही नाही मी लावतो, ये, असा मित्र नसावा. त्याच्यासोबत अनेक मित्र तयार व्हावे, हाही आशावाद व्यक्त करतो. भारतीय संस्कृती सगळ्यात श्रेष्ठ आहे, सगळ्यात पवित्र आहे. मला वाटतं 11चा कार्यक्रम होता, 1ला सुरू झाला, आता 2 वाजले. बऱ्याच जणांना भूका पण लागल्या असतील, बऱ्याच जणांना वाटत असेल लवकर संपवावं, पण ते महत्वाचं सांगायचं ते सांगतो. सैनिकाचं जरी स्मरण असलं, पण त्याच्या अगोदर एका बापाच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की बापाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी दत्ता हो तुम्ही हा प्रयत्न केलाय. एक महाराज कीर्तनकार, मी कीर्तनकार आहे, जे बोलतो ते खरं बोलतो, बरं, जे बोलतो ते खरं बोलतो. माझे जी टॉकीला 8 कीर्तन झाले आणि महाराष्ट्रामध्ये माझ्यासोबत महाराजांनी भांडणही केले, कारण मी एक वाक्य वापरलं होतं, जो पोरगा मायबापाची सेवा करतो त्याला देवाच्या दरबारात जाऊन देवाच्या सुद्धा पाया पडायची गरज नाही. मला बरेच जण मुले तुम्ही असं कसं काय म्हणू शकता, त्यांना उत्तर दिलं होतं, जगातलं सगळ्यात मोठं दैवत माय आणि बाप आहे, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय. सगळे तीर्थक्षेत्र आज तुमच्या घरात आहेत आणि तुमच्या दारात आहेत, तुम्ही त्याच्यातून मुक्त झाला. ही गरज आहे. सैनिकाबद्दल अभिमान आहेच, पण बापाबद्दलचा स्वाभिमान असा आहे की माझा बाप ज्या सेवेमध्ये होता ना, त्या सैनिकांचा सत्कार झाला पाहिजे. प्रत्येकाला ट्रॉफी दिली आहे, प्रत्येकाला रुमाल दिलाय, प्रत्येकाला. मगाशी गावातले काही लोक आहेत ना, हार काढून देत होते, पुढच्या सत्काराला वापरता येईल. आणि तेव्हा दत्ता भाऊंचं मी वाक्य हळूच ऐकलं, नाही नाही सगळ्यांच्या सत्काराचे हार आणले, म्हणजे ऍडजस्टमेंट पण नाही, ह्याचा घ्यायचा त्याला द्यायचा. बऱ्याचशा कार्यक्रमात असं असते, ते सुद्धा नाही. प्रत्येक गोष्ट आनंदाची. दादा बापाच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करावा प्रत्येक पोराला. मी कीर्तनकार झालो ना, आपल्या दोघांमध्ये माझ्यामध्ये साम्य. मी कीर्तनकार झालो ना, मी कुठल्याच संस्थेत बसलो नाही, कुठंच बसलो नाही. पण दादांनी सांगितलं तसं खूप कीर्तनं केली, मोजू नाही म्हणतात, पण खूप कीर्तनं केली. कारण फक्त एकच होतं, तुम्ही तरी उद्योगपती आहात, तुम्ही तरी कृषीमधले लोक आहात, बऱ्याच जणांचे तर बागायती शेती असते. मी असा पोरगा आहे, माझ्या बापाच्या नावानं मुडवर सुद्धा माती नाही, भूमी नसलेला माणूस आहे, पण माझे वडील शेतामध्ये सालगडी म्हणून काम करायचे. आणि माझ्या गावातल्या एक जणाच्या घरी माझे वडील सालगडी म्हणून काम करत होते. आणि तिथे एक दिवशी एक महाराज आले आणि त्या महाराजांचा मान सन्मान माझ्या वडिलांनी पाहिला. माझे वडील घरी आले दादा, आणि घरी येऊन माझ्या वडिलांनी विचारलं तुला काय व्हायचंय? म्हणलं पप्पा मला इंजिनियर व्हायचंय. ते म्हणले मला इंजिनिअरिंग मधलं काही कळत नाही, तुला
इंजिनियर व्हायचे का काय व्हायचे ते मला माहित नाही. माझी अशी इच्छा आहे की तू कीर्तनकार व्हावं, मला तुला महाराज झालेलं बघायचंय. म्हणलं पप्पा हे मधीच काय महाराज व्हायचं तुमच्या डोक्यामध्ये? ते म्हणे नाही नाही, माझी इच्छा आहे तू महाराज झालं पाहिजे, कारण महाराज झालं की लय ऐट असती, महाराज झालं की लय मजा असती, महाराज झाले की लोक पाया पडून दक्षिणा देते. आम्हाला काही जण म्हणतात ना तुमचं काय बाबा खाऊन पिऊन दक्षिणा, पण त्याच्या पलीकडे अगोदर रात्रभर डोळे जाळावं लागतात, रात्रभर प्रवास करावा लागतो, अभंग पाठ करावा लागतात, पण लोकांसमोर बोलावं लागतं. हा त्याच्या पाठीमागचा संघर्ष आहे. माझे वडील म्हणले तुला कीर्तनकार व्हायचं, मला डन, तुमची इच्छा आहे ना कीर्तनकार व्हायचा, बस. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मी दुसरं काहीच केलं नाही. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आमच्याकडे तो भाग नव्हता. तर ती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, मामाची बायको सुग्र, रोज रोज पोळ्या शिकर, असं काही नसतंय. खरं खरं मामीने बघितलं की मामी त्या कशाला आलं की माहिती त्याला काय ह्याच्या गावाकडे काय खायला भेटत नाही काय की, आणि आमच्यात कशाला इथं आम ठेवायचं ह्याला, आणि आमच्या बैलाला एक कळत नाही. मामा कशाला आणायचे, गेल्या वर्षी कसले भांडे केले ना. आपण तसं काहीच केलं नाही. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये दादा तुकारामांची गाथा घेतली, उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी घेतली, उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये भावार्थ दीपिका घेतली, उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये अनेक संत साहित्याची पुस्तकं घेतले, आणि गावातले गुरुवर्य ज्ञानेश्वर राजाभाऊ महाराज पुरी यांच्याकडे अभ्यास करायला सुरुवात केली. 2 वर्ष उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये अभ्यास केला, आणि समर व्हॅकेशन मधला हा महाराज तयार झाला. आणि 2 वर्षानंतर बापाला समोर बसवलं, आणि स्टेजवर उभा राहून बापाच्या समोर कीर्तन करून दाखवलं. बापाच्या डोळ्यातून पाणी येत होतं, माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं, पण आयुष्यात भरून पावलं बाप मला कीर्तनकार हो, आणि हा पोरगा कीर्तनकार झाला. बापाचा स्वाभिमान आणि बापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी जोपर्यंत आमची तरुण पिढी पुढे येणार नाही, तोपर्यंत या भारतामध्ये परिवर्तन होणार नाही, तोपर्यंत बदल होणार नाही. मी केलंय काय, उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये कट्ट्यावर बसून शिट्ट्या मारत आयुष्याची थट्टा करण्यापेक्षा कीर्तनाचा फेटा बनणारा हा पोट्टा महाराष्ट्रावर फिरत राहिला, आणि महाराष्ट्रावर फिरत राहील. मी सांगतोय कशामुळे हे, आज एका बापाचं स्मरण आहे, आणि बापाचं स्मरण ठेवणारी अवलाद तुमच्या गावामध्ये, आणि हा आदर्श सगळ्यांनी घ्यावा. काळ इतका भयानक आला ना दादा की बापाला बाप म्हणायला लेकरं तयार नाहीत. अहो मेल्यानंतर सोडा, जिवंतपणी बापाला बाप म्हणायला तयार नाही. तुम्ही आज एक पंढरपूरला जा, मी महाराज असून एक गोष्ट सांगत असतो, पंढरपूरला जावं, चंद्रभागेचं स्नान करावं, आणि पुंडलिक रायाचं दर्शन करून नामदेव पायरीपर्यंत चालत यावं ना. माझ्या अंगावर काटा आलाय, चालत यावं ना. हजारो मायबाप हातामध्ये ताट वाटे घेऊन भीक मागताना दिसतात. हे वारकरी संप्रदायाचं गाव आहे. मी प्रश्न तुम्हाला विचारतो, पंढरपुरामध्ये मायबापांनी भीक मागणं ही स्वाभिमानाची गोष्ट आहे का लाजिरवाणी गोष्ट आहे? अरे जे तीर्थक्षेत्र तिन्ही क्षेत्रामध्ये मायबापाची सेवा म्हणून प्रसिद्ध आहे, तिथं मायबापाला जर भीकेला आमच्या अवलादी पाठवत असतील तर दुर्दैवाची अवस्था आहे. मित्रांनो, शिवजयंती जवळ आली आहे. शिवचरित्रातून आपण काय घ्यावं? छत्रपती शिवाजी महाराजांचे एक इतिहासातलं वाक्य, ते वाक्य इतकं सुंदर आहे, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. हे वाक्य ऐकले की आमचं रक्त सळसळ 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 करतं, अंगामध्ये ऊर्जा येते, प्रेरणा येते, टी-शर्ट येतात, काही येतात. पण तुम्ही जर बारकाईने भूमिका पाहिली ना, तर महाराजांच्या अगोदर बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा नगरीमध्ये लखोजी जाधवांच्या पोटी माझ्या माँसाहेब जिजाऊंचा जन्म झाला, आणि माझ्या माँसाहेब जिजाऊ लग्न करून औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरूळला शहाजीराजेंसोबत नांदायला आल्या, आणि जिजाऊंनी बारकाईनं पाहिलं तर आपापसात भोसले लढतायत, एकमेकाच्या विरोधात लढतायत, काही मोगलांच्या सैन्यात आहेत, आणि ते एकमेकाच्या विरोधात लढतायत. या एकमेकांच्या विरोधात लढणारे भोसले जर एकत्रित आले आणि या गनिमांच्या विरोधात आणि मोगलांच्या विरोधात लढले तर त्यांच्या सांडलेल्या रक्ताला किंमत प्राप्त होईल. म्हणून शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर हे रयतेचं राज्य व्हावं ही माझ्या मातोश्रींची इच्छा होती, आणि मातोश्रींची इच्छा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केली. म्हणून महाराजांचं नाव तिन्ही लोकांचं. एकदा शिवचरित्राचा अभ्यास करत असताना फक्त एकदा मोगलांनी शहाजीराजेंचा अपमान केला, सर एकदाच नकळतपणे अपमान केला, आणि शिवाजी महाराजांना कळालं. शिवाजी महाराज म्हणले, आज माझा बाप तुमच्या कारभारात सेनापती म्हणून काम करतोय, सैन्यामध्ये, म्हणून तुम्ही माझ्या बापाचा अपमान केला ना. जेव्हा हा शिवबा स्वतःचं राज्य निर्माण करेल ना, तेव्हा तुम्हाला सळो की पळो करून सोडल्याशिवाय होणार नाही. तुम्ही माझ्या बापाचा अपमान केलाय. ही पुत्रप्रेम, ही बापावरची निष्ठा आज महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं जागृत होणं गरजेचं. दादा, आम्ही नको त्याला देव म्हणतोय, नको त्याला लोकांनी घेतोय. ह्यांचा नेता दिल्लीत आणि चर्चा येतो त्या झाडाखाली. हा साहेब म्हणजे गावात साहेब आपल्याला विचारल्याशिवाय काहीच करीत नाही.
साहेबाचं लक्ष आहे आपल्यावर. परवा दिवशी तर साहेब मला सगळेच बोलले, काय म्हणले, स्टेजच्या खाली हो म्हणले. बोलले ह्याचा स्वाभिमान. काही मी पाहिले कार्यकर्ते साहेब जर असं स्टेजवर बसले असते ना, उगाच कानापाशी जाते, उगाच काही तर बोलते, तर पुन्हा फेसबुकला पोस्ट येते साहेबांसोबत गहन विषयावर चर्चा करताना. साहेबांचं ऐकलं नाही ह्याचं काय, नको त्याला महत्व देतोय, पण आम्ही आमच्या घरातल्या बापाला माईला महत्व देत नाही. मला सांगायचंय काय, ज्या पंढरपुराचं तीर्थक्षेत्र मायबापाच्या सेवेसाठी प्रसिद्ध, तिथं मायबापानं भिकेला मागणं अपमानाची गोष्ट आहे. आणि मी फिरलोय, मी बारकाईनं पाहिलंय, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वृद्धाश्रमांची नावं मातोश्री जिजाऊ नावाने आहे, आणि हा अपमान आहे. मी तर म्हणतो, ज्या दिवशी महाराष्ट्रातले वृद्धाश्रम ओस पडली, त्या दिवशी महाराष्ट्र हा खरा महाराष्ट्र झाला, सुजलाम सुफलाम झाला. ती म्हणतात, सर का बोलताय, बापाला बाप म्हणायला पोरं तयार नाही. गावात ते 4 पोरं जर वाट्यावर बसले असतील आणि 5वं पोरग जर म्हणले तुला घरी बोलविले, आमचं पोरग सहज एक वाक्य वापरते, दादा मी तुमचा भाऊ आहे, तुमचा लहाना भाऊ आहे. मी जे सांगतोय ते डोळे उघडे ठेवून, कान उघडे ठेवून ऐका. तुम्ही बारकाईने बघा, साध्या गोष्टी बोलतो मी, जागतिक लेवलच्या गप्पा नाही हाणणार, लय मोठ्या गप्पा नाही हाणणार, पण साध्या गोष्टीमध्ये कसं परिवर्तन असतं. तुम्ही जर 4 जण इथं वाट्यावर बसले असताना तुमच्या 5व्या मित्रांना हात मारला ना, आणि तुम्हाला जर मुलांना घरी बोललं, आपल्या तोंडातलं एक साधं वाक्य असतंय, हे जाऊ दे बाबा, आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. ते आमच्या म्हाताऱ्याचं नेहमीच आहे तसले, जेव्हा बघा तो तसलेच आहे त्या म्हाताऱ्याचं. तुम्ही हे 4 मित्रात बोलता, माझ्या बापाला काही कळत नाही. 2 दिवसानं तुमच्या त्या 4 मित्रातलाच एखादा मित्र म्हणते ह्याच्या बापाला कुठं काय कळत, नंतर 4 मित्र म्हणते ह्या बापाला काहीच कळत नाही. आणि नंतर बघता अख्खं गाव म्हणायला लागतं, ह्याच्या बापाला एवढं कुठं काय कळतंय हो. आणि दादा, ही आपल्यासाठी लाजीरवाणी गोष्ट. खरंच आपल्या बापाला कळत नव्हतं, म्हणून केजला तुमच्या गावचा बाजार होता लहानपणी. आता हे केजलाच आहे ना, केजचा बाजार आहे तुमच्या बापाचा. 100 रुपये किशात बापाच्या, बाप 100 रुपये घेऊन केजला गेला, बापाने 80 रुपयाचा बाजार केला, 20 रुपये बापाने खिशात ठेवले. बाप चालत गावाकडे निघाला, कानडी रोडनं बाप निघाला, गावातला ऑटोवाला बापाजवळ गेला, बापाला म्हणला चला गावामध्ये सोडतो, 5 रुपये द्या. बापाने विचार केला, 5 रुपये याला दिले तर इथपर्यंत आठवत बसून येता येतं, पण उद्या जर शाळेत जाताना दोन्ही पोरांनी 10,000 रुपये मागितले आणि दोघाला जर 10,000 रुपये नाही देऊ शकलो, तर माझ्या बापपणाचं काय महत्व राहिलं. केज पासून गावापर्यंत बाप पायी चालत आला डोक्यावर बाजार घेऊन, पण त्यानं तुमच्या आयुष्याचा बाजार होऊ दिला नाही. आपल्या बापाला कळत नाही. लांबचं नाही बोलत, आज रात्री आत्ता इथलं माझं व्याख्यान झाल्या घरी जा, आणि घरी जाऊन बापाचे जे 4-5 ड्रेस आहेत ना, ते 4-5 ड्रेस बाहेर काढून बघा, आणि तुमचं जे ड्रेसनं कपाट भरले ना, ते भरलेलं कपाट बाहेर काढून बघा, आणि तुमच्या 4-5 ड्रेस, तुमचं कपाट भरून असलेल्या कपड्याला एकही कपड्याला ठिगळं नसेल, पण बापाचे जे 5च कपडे आहेत ना, त्या 5 कपड्याला किती ठिगळ आहेत, त्या ठिगळाचा तरी विचार करा. आणि तुमचा बाप फाटकी बनियन घालतो, पण तुमच्या अंगावरच्या कपड्याला साधं सुरकुत्या जरी पडल्या आणि काही खर्चलं तरी बाप म्हणतो तुला तालुक्याला जायचंय, तुला पोरा-सोरामध्ये राहायचंय, तुला तुझं व्हायचं जायचं राहिलंय, माझं काही होईल, तू जरा कडक राह पोरा, 90 शर्ट इकत घे, मी फाटक्या जीवनात फाटके कपडे घालीन, स्वतःचं आयुष्य फाडील, पण तुझं आयुष्य कधीच उद्ध्वस्त होऊ देणार नाही आणि उसवू देणार नाही. हा विचार करणारा जर आमचा बाप असतो, तर आम्ही आपण बापाबद्दल का वाईट. बाप निष्ठूर म्हणतो, बाप रागावतो. तुम्ही म्हणता मी हे का बोलतोय, मी बी काय शहाणा नव्हतो, मी तुमच्या भागातला म्हणून खरं सांगतो, मी बी काय शहाणा नव्हतो. नवीन भाषण करायला लागलो होतो, आणि भाषण करणाऱ्या लोकांमध्ये जरा ऍटिट्यूड येतो, येणं आईट बीट तसलं आपण ते कधीच पाळलं नाही. कारण माझ्या बापाने माईने मला एक सांगितलं, लोक तुझ्यासाठी येऊन बसलेले असतात, त्यांना असं नाही वाटलं पाहिजे हे 150 लगेच निघून गेलं, हे पाळत आलोय, बापाला सांगितलं. माझ्याकडे सर नवीन स्पर्धा करायला लागलो ना, माझ्याकडे ट्रॉफ्या यायच्या, बक्षिसं यायचे, आणि मग मला भेटायला लोक यायचे, मग मोठे लोक यायचे, स्टँडर्ड लोक यायचे. आणि माझ्या वडिलांचं अख्खा आयुष्य शेतात गेले, आणि शेतातल्या माणसाचं वैशिष्ट्य असं आहे, शेतातला माणूस हा बिनधास्त असतो, रांगडा असतो. एखाद्या शेतातल्या माणसानं जर एखाद्याला राम राम घातला आणि समोरून जर राम राम नाही आला, तर पहिल्यांदा ते म्हणते राम राम, समोरून जर राम राम नाही, आर तुला राम राम म्हणायलोय की. खरी गोष्ट आहे का खोटी आहे? खरी गोष्ट आहे. तुला राम राम म्हणायलोय की. आणि माझं झालं असं, माझे वडील शेतात काम करायचे म्हणून माझे वडील मोठ्यानं बोलायचे, आणि माझ्या वडिलाचं बोलणं म्हणजे काय दुसरं नाही, किती सीटा आल्या किती सीटा गेल्या असं कधी बोलायचे नाही वडील. माझे वडील घरी कुणी आलं, किती आलाय सोयाबीनचा उतार, तुमच्या इकडल्या जमिनी हलक्या आहेत का चांगले, काळी आहे का लाल
आला तिच्याच गप्पा. आणि माझ्या वडिलाचं बोलणं म्हणजे असं साधं नाही. त्यांनी इथं बोललं तर बिना माईचं त्या चौकात ऐकू जाईल एवढं मोठ्या लक्षातला माणूस. आणि माझे वडील दुसऱ्या पाहुण्याला बोलायला लागले, मोठ्याने बोलले की मी खिडकीत जायचो. पप्पा 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 मी खुलं व्हायचो. पप्पा गप्पा. मी जिकडं आहे का नाही ते तिकडं खुर्ची फिरवायची. आता माझा बाप ठेव माझ्या पुढंच असणार. पण त्यांनी बोलणं नाही बंद केलं. बरेच दिवस झाले, बरेच दिवस सिलसिला चालू होता. मी माझा अनुभव सांगतोय तुम्हाला. बरेच दिवस मला ऑकवर्ड फील व्हायला लागलं होतं ना. ते आपल्याकडे स्टँडर्ड लोक आले, आपलं नाव झालंय. आता आपल्याकडे येणारे लोक म्हणजे स्टँडर्ड असतात, सुशिक्षित असतात. माझ्या वडिलांनी त्यांच्यासोबत त्यांच्यासारखं मेंटेन करून राहिलं पाहिजे हे मला उगा डोक्यात किडी शिरली होती माझ्या. पण एक दिवशी विचार केला, माझ्याकडे येणारा पाहुणा 15 मिनिटासाठी आलाय, माझ्याकडे येणारा पाहुणा 10 मिनिटासाठी आलाय, 1 तासासाठी आलाय, जास्तीत जास्त 1 दिवसासाठी माझ्या घरात आलाय. पण माझा बाप या घराचा पाया लावला ना, तेव्हापासून या घरावर छप्पर पडलं. त्याच्या आधीपासून माझा बाप या घरात आहे 1 दिवसाच्या पाहुण्यासाठी. ज्याच्यामुळं माझ्या बापाचं घर आहे, त्या बापाला मी गप्प बसू शकत नाही. त्या दिवशी नंतर हा अविनाश भारती बापाला कधीच म्हणला नाही पप्पा गप्प बसा, पप्पा तुम्हाला काय बोलायचे ते बोला, घर तुमचंय, तुमच्या घरामध्ये आश्रित म्हणून हा अविनाश राहतोय. हा विचार माझ्या मनात आला आणि बापाला इज्जत द्यायची वृत्ती माझ्या अंगात आली. ही गोष्ट, ही परिवर्तनाची पायवाट सुरू होणं गरजेचं आहे. बापाला कळत नाही म्हणतो आम्ही सहज. हा बाप निष्ठुर वागतो, कणखर वागतो, बुटानं मारतो. आणि मी तर एक वाक्य सांगत असतो, आताच्या पोराही बाप मारत नाही, त्या पोरांचं भाग्य नाही. आताच्या पोरांना त्यांचे बाप मारत नाहीत, त्यांचं भाग्य नाही. आपण असे लोक आहेत की बापानं नवा बूट शिवून आणला की त्याचं पहिलं उद्घाटन आपल्याच पाठीवर झाले. आणि एक गोष्ट सांगू, ज्या ज्या पोराच्या बापाचा मार ज्या ज्या पोरानं स्वतःच्या पाठीवर घेतला ना, त्याचा कणा एवढा मजबूत जर ताटर झालाय ना, तो कणा कोणासमोरच झुकत नाही. दादा बापानं मारलं तरी त्याच्या पाठीमागं स्वाभिमान. आम्ही काय म्हणतो, बापाला कळत नाही, आईला कळत, आईला कळत. शिवजयंती जवळ आली आहे म्हणून आता महिला वर्गाला एक सांगतो, लेकरांना चांगले संस्कार द्या. तुमच्या लेकरासारखं लेकरू होईल. लेकरांना चांगले संस्कार द्या आतापासून. फापट पसारा जास्त वाढवण्यापेक्षा चांगल्या 4च गोष्टी करा. आयुष्यात काहीच करायची गरज नाही. देवाच्या नादाला लागा, पण खरा देव समजून घ्या. शिवचरित्र जवळ आले, ज्यांना वाचता येते त्यांनी 19 फेब्रुवारीला घरातल्या प्रत्येक मायमाऊलीनं शिवचरित्राचं पारायण करा. उद्याच्या 19 फेब्रुवारीला तुमच्या लेकराचं परिवर्तन नाही झालं तरी होऊन जातं. वैभव लक्ष्मीचं करत असताना श्यामा घरी निघाली, श्यामबाने वैभव लक्ष्मीचे व्रत आखले. वैभव लक्ष्मीच्या व्रतामध्ये श्यामबाला प्रसाद न घेता गेली. प्रसाद न घेता गेल्यामुळे नौका बुडाली. श्यामबाला वापस आली, वैभव लक्ष्मीचे व्रत आखले, प्रसाद खाल्ला, बुडालेली नौका वर निघाली. आपल्या मिलिटरीमध्ये म्हणजे सेनेमध्ये तिथं शांबलेचं व्रतच करावं पाहिजे, बुडालेल्या नौका बाहेर निघतील. कुठून आले हे, काय आले? महाराजांनी सांगतो. सांगा बरं, किती वर्ष झालं वैभव लक्ष्मीचं व्रत करायला? वैभव आला का घरात? आलं का नाही आलं? तुम्ही मात्र मी का बोलतोय दादा, मी एक गोष्ट सांगू, तुकारामांच्या गाथेमध्ये वैभव लक्ष्मी ग्रंथावर अभंग नाही, ज्ञानेश्वरीमध्ये या ग्रंथावर ओवी नाही. आणि जर माझ्या संतांना हे व्रत मान्य नसेल तर हा अविनाश भारती कीर्तनकार तो व्रत मान्य करणार नाही. तुम्ही का, मी का सांगतोय, शेवटच्या गुरुवारी 5 सुवासिनींना बोलवावे, 5 जणींना 5 पीस द्यावे. पीस असे द्यावे की ते पीस तिथं तिसरीला द्यावे. त्या पिसाचा वापर बी नाही. लय बारकाईचं गणित आहे, डोळ्याने बघितलेलं गणित आहे. तिनं वैभव लक्ष्मीचा ग्रंथ, एक नारळ, ते नारळ वैभव लक्ष्मीचा ग्रंथ घेऊन घरी जाणे. लेंटनवर आलेलं वैभव लक्ष्मीचा ग्रंथ ठेवणे. लेंटनवर एवढी थप्पी झाली वैभव लक्ष्मीच्या ग्रंथाची. 8 वर्षाची होती तेव्हापासून वैभव लक्ष्मीचं व्रत करायली. 80 वर्षाची झाली तरी वैभव काय आलं नाही. टेन्शन होतं नव्हतं तेवढं वैभव तिकडे गेलं. पण एक गोष्ट सांगू, वैभव लक्ष्मीचं व्रत केल्यानं तुमच्या मनात परिवर्तन होईल का नाही मला माहित नाही. पण येत्या 19 फेब्रुवारीला तुमच्या घरातल्या पोरासमोर बसून त्याला शिवचरित्राचं पारायण करायला लावा. तुमच्या घराचं वैभव वाढल्याशिवाय राहणार नाही. ती छाती ठोकपणे माझ्याकडे येते. खरी भक्ती स्वीकारा, खरी माय मावल्यावर. ते आता एक पूजा आली की मी महाराज आहे का तुम्ही म्हणता काय बोलायचं. ते आता एक पूजा आली ना रविवारची,
एकाच पाटावर चंद्र सूर्य म्हणून निसर्गाला जन्म नाही ते आमच्या घरात चंद्रमाला सूर्याला तू नीट राय तुला जाळून टाकीन सूर्य मला तू नीट चंद्रमाला तू नीट राय गार ठेवून टाकीन तुम्ही व्रते नियम करावे शरीरात न पिडावे दुरी केही न वचावे तीर्थासिगा संत ज्ञानेश्वरांची ओवी पुराव्याशिवाय बोलत नाही खरं होतं समजून घ्या लेकरांना संस्कार देणं गरजेचं आहे ते तुम्ही द्या हा आशावाद तुमच्या समोर व्यक्त करतो आणि पोरांनीही माईला बापाला इज्जत द्यायला शिका भरपूर वेळ झालाय आपण समारोपाकडे जाऊया पण जे सांगायचंय ती गोष्ट दुसरी एक गोष्ट माझी टिकटॉकला लई फेमस झाली ती गोष्ट मी महाराष्ट्रभर बोलतोय बापाच्या नावानं हाक मारायचं बंद करावं इथं आहे का माहित नाही मला पद्धत एखाद्याच्या जर बापाचं नाव माहित असेल ना ते सरळ त्याला बापाचं नाव समजा आता माझ्याच बापाचं नाव घेतो समजा माझ्या बापाचं नाव अशोक आहे की नाही मी जर असं रस्त्यात माझं म्हणलं अशोक मी माझं बघा हे मी म्हणते हा बोल की हे त्याची काय चूक आहे एखाद्याला आपल्याला आपल्या बापाच्या नावानं हाक मारले की त्याला एकच वाक्य सांगायचं भाऊ तुझ्या अवकात नाही माझ्या बापाचं नाव ओठावर घ्यायची तुम्हाला बाप आहे त्याच्यामुळे हा मी आहे त्याचं नाव ओठावर नाही घ्यायचं तुम्ही म्हणता काय होतं हा नकळतपणे केला जाणारा अपमान आहे नकळतपणे आपल्याला मिशा आल्या दारी आली बापाची चप्पल पायात आली म्हणजे आपण लई मोठे लई शाणे झालो नाही आपलं वय वाढलंय आणि बापाचं आयुष्य वाढलंय वय वाढणं लई सोपं आहे वय तर कुत्र्याचंही वाढतंय आयुष्य वाढणं फार अवघड गोष्ट असते बापाचं आयुष्य वाढलंय म्हणून वाढलेल्या आयुष्याच्या बापाला इज्जत द्यायला शिका इब्रत द्यायला शिका हा आशावाद तुमच्या समोर व्यक्त करतो बाप आपल्यासाठी काय माय आपल्यासाठी काय आपण अनेक वक्त्यांकडून ऐकले अनेक लोकांकडून ऐकले दादा माहित नाही माझ्यामुळे काय होईल माझ्यामुळे किती बदल होईल काय होईल माझे युट्यूबला किती व्हिडिओ आहेत मी महाराजांची शपथ घेऊन सांगतो मला एकाही व्हिडिओ बद्दल माहित नाही मी युट्यूब बघत नाही माझ्या युट्यूबला किती व्ह्यूअर्स आहेत किती जणांनी बघितलंय किती जणांनी लाईक केलंय किती जणांनी डिसलाईक केलंय किती जणांनी काय कमेंट केल्या प्रामाणिकपणे सांगतो कधीच बघितलं नाही आपण एक कारण आहे बोलायचं बोलत राहायचं आणि महाराष्ट्रावर फिरत राहायचं हे ठरलंय बदल होईल का नाही माहित नाही पण मला आनंद वाटतो दादा आतापर्यंत 47 पोरांनी अविनाश भारतीचं युट्यूबचं भाषण ऐकून मायबापाला घरात घेतलंय आपल्याला दुसरं काही नाही पाहिजे मायबापाला जर आधार मिळत असेल मला माझ्या मोबाईल मध्ये काही स्क्रीनशॉट माझ्या एका मित्राला युट्यूबच्या चॅनलवरचे पाठवले होते दादा मी दादा तुम्हाला ते पाठवतो तुम्ही तुमच्या गावाच्या ग्रुपला पाठवा फोटो वाटत असेल तर मला एका माझ्या मित्राने युट्यूबच्या कमेंट स्क्रीनशॉट करून पाठवल्या त्याच्याकडे माझा नंबर नव्हता आणि त्याने सांगितलं दादा मी एक न्हावी समाजाचा माणूस आहे माझं हेअर सलूनचं दुकान आहे गावातल्या चौकात मी हेअर सलूनचं दुकान चालवतो आणि मी माझ्या होम थिएटरला रोज तुमचे व्हिडिओ लावतो आणि दादा मी आज अभिमानानं सांगतो 1.5 महिना झाला तुमचे व्हिडिओ लावतोय आणि माझ्या दुकानाच्या बाजूला ती टपरी आहे ना ते टपरीतलं पोरं ते रोज ऐकतंय मान खाली घालते रोज ऐकतंय मान खाली घालते आणि आज त्या पोरानं त्याच्या मायबापाला दुसऱ्या भावाकडे नेऊन सोडलं होतं भांडण करून ते पोरग म्हणलं मायबापासाठी मोठं दैवत नाही त्या पोरानं मायबापाला वापस आणले हा स्क्रीनशॉट जेव्हा मला मिळाला ना इतका आनंद वाटला ना की आपल्यामुळे तर बापाला घर मिळत असेल तर दुसरं काही करायची गरज नाही माहित नाही बदल होईल का नाही मला बरेच लोक म्हणले ह्याच्याच विषयावर बोलतोय आई वडिलांवरच बोलतोय मला तर माझ्या एका मित्राची बायको म्हणली भाऊजी तुम्हाला आई वडिलांच्या पलीकडे दुसरा विषय भेटत नाही का तेव्हा मी त्यांना उत्तर दिलं होतं अहो वहिनी या जगामध्ये पोट भरेपर्यंत आणि न सरेपर्यंत बोलला जाणारा विषय म्हणजे माय आणि बाप आहे ज्यांच्यावर अविनाश भारती सारखे 100 वक्ते जरी वळवून टाकले तरी तो विषय पूर्ण होत नाही आणि तो विषय महाराष्ट्राच्या मातीत सांगणं आणि सांगत फिरणं हे अविनाश भारतीनं ठरवलंय माहित नाही काय होईल काय नाही पण इथून पुढे आणखी 50-60 वर्ष आपल्याला ह्याच विषयावर बोलत फिरायचे फिरल ना तुम्ही एवढे सिरियस कशामध्ये इतके सिरियस झाले की 50 वर्षाचं गणित लावायले तुम्ही असतात पण आम्ही पण जोपर्यंत जीवात जीव आहे कारण त्याच्या इतकं मोठं दैवतच नाही आणि मग मी असं बोललो निघून गेलो ना दत्ता भाऊ भेटतात लोक दत्ता भाऊ ते कालच्या त्या व्याख्यात्याचा नंबर बघू जरा त्यांना वाटते दुसरा कार्यक्रम आला ते मला फोन लावतोय हॅलो अविनाश भारती का हो पुन्हा यायचं नाही का केच ना यायचं नाही आशिल बीड जिल्ह्यात तुला यायचंय का नाही या भागात झालं का तुला काय करायचं ना आम्ही माझ्या बाबाला सांभाळून नाही सांभाळू दिस इज माय पर्सनल फॅमिली मॅटर आतापर्यंत भाऊ केला तर ह्याच्यामध्ये इंटरफेअर करू दिला तू कोण आहे झालं का आणि तो म्हणला माझ्या बापाला सांभाळत नाही ते असं तसं म्हणलो म्हणलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लोक माझ्याकडे असे बघत होते जसं काय मी पाकिस्तानचा आतंकवादी आहे मला झालं काय मी सांभाळत नाही म्हणे मी सांभाळत
अरे म्हणलं दुखून इथं आहे का? म्हणलं का? काय केलंय माझ्यासाठी? काय केलंय माझ्यासाठी? ते उद्योगधंदा करायचा होता, पैसे माहिती तर मला पैसे दिले नाही, काय केलंय काय माझ्यासाठी? अरे तुला लहानाचं मोठं केलं, जन्म दिला, लग्न झाल्याच्या नंतर एखादं पोरगा पैदा करावाच लागते, मी काय? अरे म्हणून तुला लहानाचं मोठं केलं, मग आता पैदा केलं म्हणजे वाढवावं तर लागेल ना म्हणे, याच्यात काय? आपल्यासाठी काहीच केलं दादा. एक वाक्य या गावकऱ्यांसाठी देतो आणि पुढे जातो. माय बापांनी माझ्यासाठी काय केलं याचा विचार करून रडत बसण्यापेक्षा मी माझ्या मायबापासाठी काय करू शकतो हा पॉझिटिव्ह विचार करा. मिशीवर ताव द्या, मांडीवर थाप द्या. कारण मायबाप आपल्यासाठी काय आहेत? मायबाप म्हणजे आपल्यासाठी आकाशाचा केला कागद, समुद्राची केली शाही, तरी मायबापाचं वर्णन केलं जात नाही असं अनेक कवींनी लिहिलं. सबसे बडी माँ है रे पगले, सबसे बडी है माँ. पण आपण वारकरी संप्रदायाचे लोक आहात. आता माझं व्याख्यान झालं, मला व्याख्यान झाल्याच्या नंतर नारळ देतील. सत्कार नारळ, सत्कार तेवढंच नारळ दिलं. नारळ देतात ना नारळ. अहो दुकानात नारळ घ्यायला गेल्यास काय करता तुम्ही? जातच नाही तर काय? हा बाबा बघता का नाही? एका बाजूला बघतो का आपण? इकडे मळ झाला काय की दोन्ही बाजूला बघतो. पाण्याचं घेता का बिन पाण्याचं? का बरं? देवाला चांगलं असते. पाण्याचंच नारळ देवाला का हे मलाही माहित नाही महाराज असून. पण एक बार काही ना बघा, मारुतीला पाण्याचं नारळ आहे, बिन पाण्याचं मरी यायला तिकडे वड्याला. दुकानामध्ये नारळाच्या पाण्याची किंमत जास्त आहे, पाण्याच्या नारळाची, आणि बिन पाण्याच्या नारळाची किंमत कमी आहे. आणि दादा तुम्हाला एक गोष्ट सांगू, आपलं आयुष्य म्हणजे नारळ आहे, आणि आपल्या आयुष्याच्या नारळातलं पाणी म्हणजे आपली माय आहे, नारळातलं खोबरं म्हणजे आपला बाप आहे. जोपर्यंत ते तोपर्यंत आपल्या आयुष्यात बरोबर आहे. मी नाही सांगत, संतोष नारायणकर नावाचे कवी आहेत परभणीचे, त्यांनी लिहिलं, ऐका ऐका देशतानो माया बापाची कहाणी, बाप नारळी खोबर आणि माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी माय.